मुळात हा गोकुळ नगरीचा कृष्ण, परंतु राधिका गोपिका चंद्रकला आणि सत्यभामा चालले मथुरे बाजारी. त्याला आता अडवतो लढवतो आणि थोडी थट्टा मस्करी करतो. परंतु माझा सुदाम दिसत नाही. आता सुदामाला हात मारतो. अरे सुदाम, अरे सुदाम, अरे सुदाम. काय झालं रे? किती वेळा मम्मा मारते तुला? पण मग घर मग काम ना, काय करायचं होता? काय करू असा? हा, मग काय स्वयंपाक पाणी? अरे सुदाम, तुला माहिती आहे का काय आज वार कोणता आहे? वार? हा, मी काय शाळेत जातो. कोणत्या दिवसाने मथुरेचा बाजार भरतो? गुरुवार. गुरुवार गवळणी चालल्या वृंदावनी रेडू ठेवून हा. त्याला धरून बांधून माझ्याकडे घेऊन ये. कोण? अरे तू, आणि तू? अरे मी इथे चालतो. तू आता तर उभाच करतोस ना, तू धाव बुवा. अरे सुदाम, हा. तिथे झाल्याबरोबर माझं नाव सांग. मला कृष्णदेवाने पाठवलं. सर्व रस्ता बंद आहे. म्हणजे तुला कृष्णदेवनी पाठवलं आणि तू कोण? अरे मी कृष्ण. मग तुला कृष्णदेवनी पाठवलं तर तू कोण असा? अरे आता तिथे जाऊन तू म्हण. मी सांगू ना, हा, मला कृष्णदेवनी पाठवलं. हा, थोडा सर्व रस्ता बंद आहे. म्हणजे रस्ता बंद. हा, मग काय होईल? इकडचा माणूस तिकडे नाही, तिकडचा माणूस तिकडे नाही. मग इकडचा माणूस तिकडे नाही तर मग मी कसाच जाऊ? अरे सुदाम, हा. गवळणीच्याला आपण परवानगी द्याव, हा. पण थोडी थट्टा मस्करी करू. मला तर होई नाही रे. काय नाही? काही थटाने मस्करी मी नाही करा. मी म्हणजे संन्यासी लोक, बाईपासून दूरच. अरे तू माझा कोण आहे? अरे सगळा ती तुझी खरी कोण, मी तुझा दोस्त. दोस्त आणि दोस्ताचं काम करायला पाहिजे. काही पण नाही चाल मला. आज चालेल, आज चालेल ना. जाईन तेव्हा. हा, तुला नाही ऐकू शकणार. पण काय करायचं आधी? कोण कोण गेले तुझे लक्षात आहे? हा हा हा. राधिका. राधिका म्हणजे काय भाजीपाला आणला? राधिका म्हणलो. राधिका. गोपिका. कार्तिका. अरे पण तू ठळक सांग ना, बरोबर ऐकू येत नाही. गोपिका म्हणलो. गोपिका. चंद्रकला. चंद्रकला. सत्यभामा. कोणता सोमा? अरे सोमा नाही, सत्यभामा. सत्यभामा. हा, राधिका. राधिका. गोपिका. सत्यभामा. हा, कोण? राधिका, गोपिका, चंद्रकला, सत्यभामा. चार बाया. हा, आणि मी हा वाजता. काय झालं तुला? अरे ती घरची एक ऐकत नाही, ते एवढ्या कुणा ऐकते मग? तू मर्द का बाई आहे? अरे मरद रे मी, पण ती मरद म्हणजे टप्पा टप्पावरच मरद ना. काय झालं तुला? हा मग दुपारचे येळाचे असा मरद तो. आता जेव्हा मरदचा काही राहिला नाही, आता महिलाला सगळी सत्ता. अरे तिथे जाऊन माझं नाव सर चेष्टा नको करू. अरे मग तू चाल ना, मला तिकडे चांगला बदलाव तिथे काय येतो. तुझ्या संगती मग पेंडेला घेऊन जा. हा बरोबर, जोडीदार घेतो देवा. हा, हा हा. घे. चांगला लागतो का मला, पण मंडळी एकटा जाऊ नाही. बायाचा मेळा आहे तो. आजपर्यंत बायाने कोणाला सोडलाय? वाईट काम आहे, पण आता देवाचा ऑर्डर म्हणताय. हे बेंद्या, अरे नहवाळी पडशी तर चल. त्या बाया आहेत 4 का 5 असा तो देव सांग. मग बुवा त्याला धरा बांधा आणा, मग काय मस्करी करीन
काय असा करीत हो मग आपला देईल का मग तुझा बी एक वाटा घालीन ना देवाचा ऑर्डर मग काम करू केला घालून बघ माणूस आहे का काही वायला जनावर आहे दिसत नाही का एवढे मोठे आहे ही घरात राहते का कापरीत आणि हाय हाय कवटी कशी तिची आहे डोक्यावर कुत्रा मधून गेलाय ना काय मला काय म्हणायचं बोला बोला आम्ही बरं आता तुम्ही कुणी बाजारला निघाले बाजारला नाही सर्व रस्ता बंद आहे रस्ता बंद करा तुम्ही कोण आहे ई वा लांबरा ए बाई ये मी मरद माणूस तंगडी उचलच नको हा व्यवस्थित सांगा आम्ही विचारतो तुम्ही सांगा तुम्ही विचारा मी सांगी मग असा गोष्ट करायच्या तुम्ही मग आम्हाला नाही उचलता येत आम्हाला सगळं येतं पण आम्ही सांगत नाही आम्हाला कृष्णदेवनी पाठवलं सर्व रस्ता बंद आहे कृष्ण राहतो असं म्हणताय याला कोण म्हणतात सुदाम सुदाम नाही नाही काय अंगणवाडी मध्ये आहेस का काय सोयला राही ना मर बरं सुदामा बाई ही जी वय किती 18 वर्ष 18 वर्ष वय 18 वर्ष आता पक्की घरी जात आहे मग 18 वर्ष
वर्षी निवर ना आणि हाय ज्या 26-25 वर्षला झाली काय काय झालं काय कमाल करील असं म्हणजे असं काय तर तिला 70 वर्ष आहे वय तिथे 70 आहे पण वर्षामध्ये सात आले ना एक आला का 17 18 मॅडम थांब इकडे ज्यांना पण काय तर उत्तर देऊया काय करायचं हा फटाफट आला हा फटाफट भगवंत आला नाही, नाही आला नाही. आमचं एक उत्तर आहे हा प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला माहित आम्ही तुमच्या बरोबर यावं हा सांगा हा हा उभा राहा आथरली गोदाडी म्हणजे गोदडी आठरली आता झोपू असा आपल्याला सांग ना काय झोपायचं नाही नाही मग झोपशी तर येला का तू आथरली गोदडी आथरली गोदाडी अरे पसरला आणि बसरला पाठी बसला त्याच्या आठरली गोदडी बसरला पायती बसला त्याचं नाव फक्त विचारून या नाही बाबा येतं पायती बसेल तुम्हाला नाही माहित शास्त्राचं सांगा पण मग तुम्ही डोळा उठून पाया पाहिजे ना कोण होता काय आठरली गोदडी बसारला पाय ते मग होता काय असा पायती बसला आठरली गोदडी बसारला पाय ते मग मध्ये काय पायती बसला त्याचं नाव. बरोबर हाय तुझी नोकरी तूच कर या भरमसाठ्या बाया बोलत्या पण काय आठरली गोदडीनं इकडं पाय तिकडं पाय काय म्हणले गवळाने काय काय म्हणले गवळाने त्या म्हणले तसे म्हणले त्या कसे म्हणल्या अरे म्हणले तसे म्हणले अरे पण कसे म्हणल्या तशाच म्हणले सारख्याच अरे बेबे हो काय म्हणले गवळणी म्हणल्या हा तेव्हा गवळणी मी आम्हाला एक शास्त्र सांगितलं हा प्रश्न केलं कसा केलं तुला बिला माहित हवा सांग ना बरं मी तर बका ध्यान करा पण काय ते काय म्हणले गवळाने आठरली गोदडी रे आखरली गोदडी ना हा आठरली गोदडी हो हा आणि आपण काय रे हा देवा हा पसारला पाय न काय अरे नीट म्हण ना नीट म्हण अरे पण आठरली गोदडी हा आणि पसारला पाय तरी आम्ही तठ चांगला शास्त्र मला आवडलं हा? आता तुमचा उद्योगच तो तर. काय बेबे कसे म्हणले गवळाने आठरली गोदडी रे गोदडी नाही आठरली मी तठच होतो मग आणि पाय पण पसारला ता अरे त्यांनी एक अक्षर सुट्टा सांगून असले तर सुट्टा अख्खा सुट्टा अरे ते सुट्टा अख्खा नीट म्हण ना. मध्ये देवा हा. सगळा मोकळा सुट्टा अक्षर नीट म्हण. आठरली गोदडी हो हा पसारला पाय हा आणि ते मग काय बसला रे बसला हा अरे ते मग काय होत रे काय सांगत आठरली गोदडी ते मग काय बसला पायरा तो सांगा होतास आठव कर ना अरे नीट म्हण. सगळा मी दाखवतो पगार त्याला मला त्याला पगार सारखी सगळा मी लक्षात ठेवायचा म्हणजे आठरली गोदडी पसारला मध्ये काय त्याचं नाव काय रे?
पसारला पाय आणि ते पायती बसल्या त्याचं नाव काय? चांगलं शास्त्र मला आवडलं. वा वा अति सुंदर. मग आता तूच धाव. अरे काय झालं? तू धाव आणि पायती बस मी तो उसाला बस. हाथरली गोधडी मध्ये तुम्हाला कळत नाही का? हा काय मग? जे वेळेला पाऊस पडतो सर्व लोक रोपणी करून घेतात, कोणी नदीला जातात. गोदडे घेऊन. अरे तसं ना, हा. गोधडीमध्ये बांबूचा बनलेला असतो तो साठ. साठ लाव लाव. नदीला घेऊन जातात ते. साठ, साठ. हा. मग पायती ठेवला काय? तर ती तुला माहित मग. पसरला पाय म्हणजे काय? पसारला पाय म्हणजे तू सांग. अरे वास. दांडका टिपरा. हा. बरोबर बरोबर. आणि त्याचे पायते काय ठेवतात? अरे गोतरी गेला. मला सांग म्हणायचं ते. बरोबर. अखरली गोदली मध्ये तो बांबूचा बनवेल साठ. हा पसारला पाय म्हणजे त्या असा दांडका राहतात. हा पायती बसल्यामध्ये ती गोदरीला त्या माशी मारे. त्या गोदरीमध्ये त्या पडतात. मासा. ठीक मोठला म्हणजे बारीकला बिगर. आणखी काय म्हणले? जेव्हा बा सांगती नाही आहे तर त्याला घेऊन ये. आता भोतडी आहे बसली साठ तू घे ना टिपरू मी घे. म्हणजे मला बोलवलं. होय बा? चला चला. तुम्हाला सांगायला विसरलो मी. काय गोष्ट? वृंदावन जंगल म्हणजे भयंकर मोठं जंगल असतो. हा वाघ नडक मोठमोठले जित्रो बरोबर. साकड वाट. हा इकून माणूस पडला तर ठोर, तिकून पडला तर सगळं हा म्हणजे खलास. अरे मी कोण आहे? कृष्णदेव आहे तो. नरा. अरे सुद्धा गणपराचं काम आहे. हा तिन्ही काळात कमन करता तो मीच कृष्ण. मी तर मा भुली गई हो देव तर संग. हा चल टेन्शन नाही. हा चला. देवा काय जनावर आहे. अरे काय पण ती दगड खल कधी मला दिसे नाही ना. अरे सुद्धा वैर सांगायचा गवळणी लिंगूच्या दिल्या. तुला तर सांग ना एकच रस्ता आहे असा. हा तिकून तिकट आहे तिकून जंगल आला. हा हा देवा हा जनावर मोठा आहे. मारून टाक. अरे मग कसा मारू. माझा बी तर बोर सोर आहे ना आणि ती मला खाई जाईल तर काय. हा चिपरू घे. ई, आई बारीक नाही तो मोठा दांडा द्या. मोठा घेणार तू. अच्छा मोठा घेणार. खाऊ नाही रे तो मोठा द्या ना. जनावर मोठा ना होई काय तुम्ही. अरे सुद्धा गवळणी निघून जाते लोकांवर. केव्हा तुम्हा सवय तोंड हाय. हा तू सांगस मी देव. तुला असं आता त्या देवाई डुप्लिकेट सगळी चायना देव बी चायनीसच आला. अरे मारी पण तुम्ही मला अडचण नको. देव मारू ना. अरे सुद्धा मारला. ती डोके आत फिरली. कोण काय काय घेतो? देवा हा तीड नर तिकून पांटावर उडला पांटात पडला खडास आवाज आला. मी सांगा मोठा काय होवाल. चला अच्छा कवळणी होत्या.
बरं. मागवार पाहिजे पावल्या पडला असेल पाहिजे. लेडी आहे बकरी आहे का लेंड्या राहते? अरे माणूस अन्न खातो त्याला गेन राहते. बरोबर ना. आता बायाची जास्त काय लेंड्या राहते लेंडा राहते. पण तो हवडा सांगत ती काही चला पुढं. चला इकडं आपले लपून बसू. लपून बसा. गवळण इकडं घ्यायची. हा, हा. हा तू कडल्याच्या झाडाखाली बस. हा. आणि आम्ही कळबाच्या झाडाखाली बसू. म्हणजे मी कोळदाचे झाड खाली. अरे कळण्याचं झाड. मावशी आतापर्यंत कुणी आलं नाही. आता थांबायला काही काम नाही. त्याला काय पारी आता थांबायचं नाही. तर आपल्या आपल्या मार्गाने चला. असं वय चला लवकर चला. हो राधा मला ओळखले का? तुम्ही कोण आहे? आम्ही कृष्ण आहे. म्हणजे आम्ही कधी भगवंताला ओळखत नाही का? माझे सुद्धा मेला तुम्ही झोडून मारून रस्त्याला लावलेला आहे. म्हणजे तुमचे सुद्धा मला आणलं असं. हा कुणी नाही? कुणी आहे तो? का रे सुद्धा तुम्ही आला होता का नाही? हा, अगदी अगदी बरोबर. हा, मग तुम्हाला मी ओळखत तू इथं इंदिरा गांधी होतीच नाही. तुम्हाला खानदान नाही आम्ही. मग पुढे मारले केलं. नाही ना मारले. आई एक खेतीवाली म्हणजे आम्ही कधी भगवंताला ओळखत नाही. आईला तर डोक्यात खवजा पडली नाही. हो हा. हो राधा हो राधा सर्व रस्ता बंद आहे. पुढे जाऊ देणार नाही. गेला अख्खा बंद. हा तुम्ही जाई शकते आहेस बाई. ए काय नको नको काय बंद. सर्व रस्ता बंद. काय रस्ता बंद आहे. आता आम्ही कोणाला घाबरत नाही. मुळे पुरी पकडत आमचा हाच रस्ता आहे. म्हणजे मला ओळखत नाही का? हा नेमका कोण आहे बुवा? ओ डोकी चढवी निकाल चढवी ना भाता लोक हाणस. अरे सुद्धा अरे मावशी, मी मला कृष्ण आहे. माझा परिचय येणार सांग. देव चावला हा त्या राजा संघात गप मार ना. माझा परिचय सांगेन. काय कोण आहे बुवा असा? हा कोण? बैल तू तुम्हाला माणूस नाही होय ना पण माणूस ना तो. हा पण मी मला कृष्ण आहे. आम्ही कधी देवला ओळखत नाही का? अरे बाबा झोपता उठता बसता ती सावळ्या रंगाची मूर्तीला नमस्कार करण्याची मला झोप येत नाही. आणि मी मला कृष्ण आहे. तर मग हो काय गोरा नाही सावळा आहे ना तो. मोहराचा कावळा होता. हा बरं काही देवा असला ना देवाची भाषा संस्कृत आहे. माझा परिचय सांग. सगळे बाई या. सगळे बाई या. आले 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 ना. लवकर घ्या ना पटकन. आवा बाये आमच्या देवाचा रस्त्यावरील आडवा दांडा आहे तो आमच्या देवाचा आहे. त्याचा आहे म्हणजे सर्व रस्ता बंद आहे. आज उघडून टाकून निघून जाऊ मी. देवाचा आडवा दांडा आहे. आम्ही त्याचा नौकर पण दांडा उघडता येणार नाही बाई. असं का बरं? त्याला खाली दोन्ही बाजू दगडा बांधेल राहत्या. तरी आम्ही ना वरती करून निघून जाऊ आम्ही. उघडून टाकून नाही निघून जाऊ आम्ही. आवा पण दगडा बांधेल राहते तर कशा उघडशील. ये बाई मी दांडा पाहिजे बरोबर. तिला सगळं माहिती आहे तिला. वर नाही बाई खायला दगडा बांधेल राहते. पाहिलं पाहिलं पाहिलं. हिला माहित नाही आता आठवायला मला आता आठवायला.
म्हणजे आता काय सांगू माझा परिचय म्हणजे नाव गाव सगळ्या बाईला डोकीवर पदर घ्या हा या इकडं मरा ना फटाफट देवाचा परिचय करतो मी बारी मास करत नाही मी तर उद्या सकाळी म्हणजे आस्थावरती 7 वाजता येईल टीव्हीवर हात जोडले डोळे झाका अगं मावशी डोळे झाक बाई डोळे झाका करू सुरुवात करू ना देवाचा परिचय इकडे मर बोल कृष्णदेव भगवान की जय वासुदेव नंदन की जय मध्यम लहरी 252 905 मीटर वरून आम्ही मुंबई केंद्रावरून बोलत आहोत थोड्याच वेळातून बातम्या ऐका डांग जिल्ह्यामध्ये चालले इलेक्शनमुळे काँग्रेस पक्षाचे उमेदवार भरपूर मतातून विजयी झाले बातम्या संपल्या नमस्कार हे काय माझा परिचय आहे इलेक्शन मध्ये आले का आता इलेक्शन गेला तेच माझ्या डोक्यात राहिलं अरे तुझा आता लहान होता तेव्हा त्यांचे खेळ कोणता होता अरे तुका चेंडूचा अगं चेंडू लगोरी असतात ना चेंडूचा आहे का ते जमीन का तुम्हाला सांगता जमीन का भाई आखून मला व्हायला काही सांगून देवाची त्याचे करता देवा तू सांग हात जोडा काय मी पुत्र नंदाचा नंदन पुत्र नंदाचा नंदन ओळखा गोकुळचा राजा मी कृष्ण पायकाळी लक्ष देऊन संताचा अवताराची खुण प्रथमाचा अवतार घेऊन शंखसुराचा वध करून म्हणजे ओळखत पडली ना मी का कृष्ण